भारताच्या रडारवर सर्वात मोठा दहशतवादी हाफिज सईद. हाफिज सईदचा ठाव ठिकाणा सापडला. झी24 तासच्या हाती सईदच्या घराचे सॅटेलाइट फोटो. कुपवाड्यातील आदिलची दहशतवाद्यांना मदत. हल्ल्यामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या फारुख अहमदचाही हात असल्याची सूत्रांची माहिती. दहशतवादाला मुळासकट उखडून टाकू, अमित शहांचा दहशतवाद्यांना सज्जड दम. तर चुन चुन के मारेंगे नेहमीच बोलतात. आता अमित शहांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांची मागणी. उत्तर प्रदेशात भारतीय हवाई दलाचा एअर शो. गंगा एक्सप्रेसवर 8 फायटर विमानांचं लँडिंग. भारताच्या एअर शोमुळे पाकिस्तानला धडकी. शेतकरी कर्जमाफीवर विचारताच अजित पवार चिडले. शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन मी दिलं का? कर्जमाफीवरून अजितदादांचा यू-टर्न. शेतकरी कर्जमाफीवरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक. 2 जूनला आत्मसन्मान आंदोलनाची घोषणा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानापासून मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत काढणार मोर्चा. लाडक्या बहिणींना येत्या 2 ते 3 दिवसात एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार. महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. आणि सांगलीत भर दिवसात धूम स्टाईलने चोरी. वृद्धाच्या हातातून बाईक स्वारांनी पळवले 40 तोळे सोन्याची बॅग.